Shreya Pisolkar. She has done her BA from HPT and MA from FC College, Ferguson. आणि कालच ती नेट एक्झाम क्वालिफाईड झालेली आहे. पुण्यात असताना आपल्याकडे ती सेटनेटचे क्लासेस अटेंड करत होती. मध्ये जस्ट 2-3 मार्कांनी काहीतरी तो जो कट ऑफ होता तो मिस झाला. त्या सगळ्यातून परत रिबाउंड इफेक्ट ज्याला आपण म्हणू की इतक्या जवळ येऊन परत 6 महिने अभ्यास करायचा, परत तीच एक्झाम अपिअर करायची, हे जे काही गोड दुःख असतं ते खूप वेगळं असतं. इट्स हर सक्सेस अँड हर पर्सिस्टन्स. सो तू यांना काय सांग? It was all possible because of Tanmai's guidance. कारण पुण्याला राहून इकडचा क्लास अटेंड करणं, बरं त्यामध्ये खूप साऱ्या डिफिकल्टीज यायच्या, प्रत्येक वेळी क्वेरीज सॉल्व्ह करणं, यामध्ये सरांनी खूप जास्त हेल्प केली. फर्स्ट अटेम्प्ट मी जूनमध्ये दिलेला, माझं मास्टर्स मेमध्ये झालं आणि त्यानंतर हे वर्ष मी आय हॅड डेडिकेटेड दिस इयर टू नेट ओनली. सो जून अटेम्प्ट झाला, सेकंड डेला एक्झाम कॅन्सल झाली कारण की पेपर लीक झालेला. सो परत असं झालं की म्हणजे हे सगळं वाया गेलं का. पण मग नंतर री एक्झाम झाली. री एक्झाममध्ये पण आय वॉज नॉट एबल टू अनालाइज की पेपर नक्की गेला कसा आहे, म्हणजे खूप छान पण नाही खूप वाईट पण नाही. आय हॅड नो आन्सर टू दॅट क्वेश्चन. सो त्यामध्ये एक कट ऑफ झालेला क्लिअर PhD साठीचा, पण माझं एम होतं की ॲटलिस्ट असिस्टंट प्रोफेसरशिपचा कट ऑफ क्लिअर करायचा, पण तो राहिला. तर परत असं झालेलं की नक्की टेक्निक काय चुकते किंवा अजून काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे, चुका काय होत आहेत ते कळायला काही वेळ नव्हता. पण परत छोटासा ब्रेक घेऊन मग स्टार्ट केलं. माझी एक लास्ट अटेम्प्टला चूक झालेली की PYQs मी इतके सॉल्व केले नव्हते, कारण की एक थॉट असतो की अजून पूर्ण अभ्यास झाला नाहीये, सो PYQs कसं करायचं. सो दॅट इज व्हेरी रॉंग. असं नका करू जर कोणी तुम्ही अटेम्प्ट करत असाल तर, कारण PYQs आर व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याचदा क्वेश्चन्स फिरून फिरून त्याचपैकी काहीतरी असतं आणि तसंच काहीतरी विचारलेलं असतं. सो तेव्हा पेपर सॉल्व करताना एक एक गोष्ट आठवते की हा आपण हे केलेलं आहे किंवा हा क्वेश्चन लास्ट ह्याच्यामध्ये अशा प्रकारे विचारला होता. या गोष्टी तेव्हा रिअलाइज होतात जेव्हा आपण अटेम्प्ट करत असतो पेपर. सो अजून जास्त PYQs सॉल्व केले आणि ॲक्च्युली माझ्याकडे त्यावेळी प्लॅन B नव्हताच, त्यामुळे मला असं डू ऑर डाय सिच्युएशन टाईप होतं की आय हॅड टू क्लिअर दिस. त्यामुळे आणि वेळ कमी होता, 3-4 महिने होते जेव्हा रिझल्ट आला त्यानंतर सेकंड अटेम्प्टसाठी. सो मग आधी इनिशियली मी स्टार्ट केलं की 7-8 तास वगैरे दिवसातून झाले पाहिजे, पण नंतर इतकं प्रेशर वाढतं आणि असं वाटतं की वॉट एव्हर वी डू दॅट इज नॉट इनफ. कधीच अभ्यास संपत नाही, काही ना काही राहिलेलंच असतं किंवा काही ना काही सुटतंच. मग तेव्हा जेव्हा प्रेशर बिल्ड होत जातं तेव्हा मग अजून जास्त एक्सटेंड झालं, 10 समटाईम्स 11-12 तास वगैरे. पण इट वॉज गुड. अटेम्प्ट चांगला होता. सरांनी मला वेळोवेळी जेव्हा मी केव्हाही कॉल करायचं सरांना, काही पण विचारायचे, पण ही मेड शुअर की ते सगळं क्लॅरिफाय करतील आणि सगळ्या क्वेरी सॉल्व करतील. सो थँक्स टू सर फॉर युअर गायडन्स अँड कॉन्स्टंट सपोर्ट.